नमो बुद्धाय, जय भीम। सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे, भगवंताचा धम्म, भगवंताची वाणी ही मानवाच्या हिता आणि सुखासाठी, कल्याणासाठी आहे। भगवंताची वाणी ही फक्त काही बौद्ध धर्मीय लोकांसाठीच आहे असं नाही। या पृथ्वी तलावर जो कोणी माणूस म्हणून जीवन जगतोय, त्या माणसाच्या कल्याणासाठी ही भगवंताची वाणी, भगवंताचं बुद्ध वचन हे प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी आहे। आणि प्रत्येक माणसाला आपलं जीवन जगत असताना अगदी दररोज आणि दररोज सकाळ संध्याकाळ एवढंच नव्हे तर झोपेतून उठलो तेव्हापासून ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत नव्हे तर संपूर्ण आयुष्यभर भगवंताची वाणी ही माणसाच्या कल्याणासाठी आहे। जो कोणी मनुष्य माणूस म्हणून जीवन जगतोय, त्या माणसाने खऱ्या अर्थानं भगवंताच्या बुद्ध वचनाचा आपण अंगीकार केला पाहिजे। प्रत्येक मनुष्याला दुःखातून मुक्त होण्यासाठी, विकारातून, संकटातून मुक्त होण्यासाठी भगवंताने एक मार्ग सांगितला, ज्याला आपण 5 तत्वे म्हणू किंवा 5 नियम म्हणू। त्यालाच आपण बौद्ध धर्मामध्ये 5 पंचशील म्हणतोय। हे पंचशील भगवंतानी जे दिलेलं आहे, हे काही मात्र फक्त बौद्ध म्हणून घेणाऱ्या किंवा जैभी म्हणून घेणाऱ्या माणसासाठीच भगवंताचा हा मार्ग सांगितला असं नव्हे। बघतो बौद्धर्मी असेल, मराठा असेल, तेली असेल, माळी असेल, धनगर असेल, कुंभार असेल, चांभार असेल, वडार असेल, भील असेल, तो भारताचा असेल, जपान, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, कुठल्याही देशाचा, पंथाचा, रीतिरिवाजाचा जो कोणी माणूस असो, त्या माणसाच्या कल्याणासाठी हे भगवंताचे 5 तत्व, ज्याला आपण 5 नियम, आणि बौद्ध धर्मीय भाषेमध्ये जर आपण समजून घेतलं किंवा पाली भाषेमध्ये जर आपण म्हटलं तर त्याला आपण 5 पंचशील म्हणतोय। आणि म्हणून हे पंचशील माणसाच्या खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासासाठी हा भगवंतानी दिलेला एक महत्वपूर्ण मार्ग आहे। मी प्रत्येक मनुष्यासाठी आव्हान करेन, प्रत्येक जाती धर्माच्या माणसासाठी मी आव्हान करेन की भगवंताचे हे 5 तत्व जे आहेत, हे आपण नीट समजून घ्या। हे 5 तत्व किंवा पंचशील हे बौद्ध धर्मीय लोकांसाठी सांगितलं असा हा आपल्या डोक्यातून गैरसमज पहिले सुरुवातीला आपण बाजूला करा। कारण प्रत्येक माणसाच्या जीवनासाठी हे 5 तत्व महत्वाचे आहेत, ज्याला आपण पंचशील म्हणू किंवा 5 तत्व म्हणू किंवा 5 नियम म्हणू। त्यापैकी भगवंतानी पहिला एक नियम सांगितलेला आहे, जे एक 5 पैकी एक तत्व सांगितलेलं आहे, ज्याला पाली भाषेमध्ये पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि, म्हणजेच मी कुठल्याही प्रकारची प्राणी हत्या करणार नाही, मी कुठल्याही जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो। म्हणजेच आपल्याकडून काया, वाचा आणि मनाने, काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी, आणि मन म्हणजे मनाच्या कृतीतून आपल्याकडून कुठल्याही प्रकारची हत्या झाली नाही पाहिजे। मग आपण म्हणाल की मग आम्ही काय हत्या करतो का? प्रिय सज्जनानो, केवळ हातामध्ये तलवार, चाकू, सुरी, भाला घेऊन एखाद्या प्राण्याची हत्या करणं म्हणजेच हत्या नाही, तर आपल्या वाणीद्वारे, आपल्या काया, वाचा, मनाने कुणाचं मन दुखावणं, कुणावर आपण चिडणं, कुणावर रागावणं किंवा कुणाच्या मनाची मन दुखावल्या गेलं नाही पाहिजे, याला पण आपण हत्या समजल्या जाते। आणि म्हणून आपण काया, वाचा, मनाने हे पहिलं सील आपल्याकडून
भंग होणार नाही, सील तुटणार नाही, या तत्वाचा आपल्याकडून काटेकोरपणे अंगीकार झाला पाहिजे, तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं मनुष्य सुखानं जीवन जगू शकतोय. दुसरं भगवंतानी एक तत्व सांगितलं, सील सांगितलं, ज्याला आपण अदिन्ना दाना वेरमणी शिखापदं समादियामी. खरं तर ही पाली भाषा आहे आणि भगवंतानी जो काही उपदेश दिला ते पाली भाषेमध्ये दिला आणि म्हणून आज जगामध्ये भगवंताची वाणी ही पाली भाषेमध्ये प्रसारित झालेली आहे. तर दुसरं सील आहे, ज्याला आपण दुसरं तत्व म्हणू, दुसरा नियम म्हणू, अदिन्ना दाना वेरमणी शिखापदं समादियामी. अदिन्ना दाना, दाना म्हणजे दान, अदिन्ना म्हणजे न दिलेलं दान, मी कोणाचं घेणार नाही. म्हणजे आपल्या भाषेमध्ये प्रिय सज्जनांनो, थोडक्यामध्ये की मी कोणाची वस्तू चोरून घेणार नाही, मी कोणाच्या वस्तूला हात लावणार नाही, अर्थात मी कोणाच्या वस्तूची चोरी करणार नाही, मी चोरीपासून अलिप्त राहीन. मग आता मला सांगा प्रिय सज्जनांनो, हे भगवंताची जे तत्व आपण बघू लागलोय, हे फक्त काही बौद्धर्मीय लोकांसाठी सांगितलं का? कारण याचं जर पालन आचरण जर प्रत्येक माणसाने केलं तर त्या माणसाच्या जीवनामध्ये त्याचा लाभच होतोय. आणि म्हणून भगवंतानी हे दुसरं सील सांगितलेलं आहे, आदिन्ना दाना वेरमणी शिखापदं समादियामी. मी कोणाच्याही वस्तूची चोरी करणार नाही, मी चोरीपासून अलिप्त राहीन. हे सील आपण काया वाचा आणि मनाने आपण याचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. तिसरं सील सांगितलं भगवंताने, ज्याला आपण नियम म्हणू, तिसरं तत्व म्हणू आपण, ते तिसरं सील आहे कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिखापदं समादियामी. म्हणजेच काया वाचा मनाने मी व्यभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. म्हणजेच लैंगिक अत्याचार करणार नाही. हे सील आपण प्रत्येक माणसाने नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण परस्त्री किंवा परपुरुष लैंगिक व्यवहार करणार नाही. म्हणजेच कामे सुमेच्छाचारा वेरमणी शिखापदं समादियामी. या भगवंताच्या तत्वाच्या विरहित जो कोणी व्यक्ती आचरण करतो तो मनुष्य मात्र विकारामध्ये, अनेक प्रकारच्या संकटामध्ये, वाद झगडे तंटे यामध्ये मनुष्य सापडतो. आणि म्हणून हे सुद्धा सील अत्यंत प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारं हे भगवंताचं तिसरं सील आहे. चौथं सील आहे मुस्सावादा वेरमणी शिखापदं समादियामी. मुस्सावादा, वादा म्हणजे वचन, वादा म्हणजे वचन, मुस्सावादा म्हणजे खोटं बोलण्यापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. व्यर्थ बडबड करणं, चुगली करणं, निंदा नालस्ती करणं, या साऱ्या गोष्टीपासून आपण अलिप्त असलं पाहिजे. हे एक आपण सील, हे नियम, हे तत्व आपण काया वाचा आणि मनाने आपण याचं आचरण केलं पाहिजे. हे महत्वाचं, हे चौथं सील आपण नीट सर्वांनी समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि पाचवं सील जे आहे आणि शेवटचं सील आहे सुरा मे रय मज्जपमाद ठाना वेरमणी शिखापदं समादियामी. सुरा म्हणजे दारू, मेरय्य म्हणजे वेगवेगळ्या पदार्थाचे, मज्ज म्हणजे कच्ची पक्की, सुरा मेरय्य मज्ज पमाद ठाना वेरमणी शिखापदं समादियामी. म्हणजेच अर्थात जे माणसाला नशा आणणारी चीज आहे, गुंगी आणणारी चीज आहे, माणसाला बेहोश करणारी चीज आहे, जसं की त्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी येतात, जसं की दारू आहे, गांजा आहे, सिगरेट आहे, बिडी आहे, तंबाखू आहे, अनेक प्रकारची नशिली चीज पदार्थ आहे, नशिली चीज आहे. या साऱ्या गोष्टीपासून अलिप्त आपण राहिलं पाहिजे. हीच भगवंताची वाणी आहे. हेच माणसाच्या कल्याणासाठी भगवंतानी 5 तत्व सांगितलेले आहेत. भगवंताने हा धम्म जो दिला, ही जी काही वाणी सांगितली, 5 तत्व सांगितले, हे काही फक्त बौद्ध धर्मीय माणसासाठी सांगितलं असं नाही. आणि म्हणून मी आपणा सर्वांना मी आव्हान करतो की आपण भगवंताला एका जातीपुरतं किंवा हा भगवंताचा विचार एका जातीपुरता मर्यादित आहे असं नाही. कारण आज भगवंताला, बुद्धाला संपूर्ण जगानं स्वीकारलेला आहे. बुद्धाने कुठल्याही प्रकारचं युद्ध न करता आज संपूर्ण जग बोलते आहे. प्रिय सज्जनांनो, युद्ध नको, बुद्ध हवा आहे. तर जग आज का बोलू लागलं बुद्ध हवा आहे?
तर बुद्धाचा विचार हा मानवाला तारणारा विचार आहे. बुद्धाचा विचार माणसाला प्रगतीकडे घेऊन जाणारा विचार आहे. बुद्धाचा विचार हा माणसाला दुःखमुक्तीकडे घेऊन जाणारा विचार आहे. बुद्धाचा विचार माणसाला निर्मळ करण्याचा विचार आहे. बुद्धाचा मार्ग माणसाला अगदी शुद्ध बनवण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून आपणा सर्वांना खऱ्या अर्थानं शुद्ध बनायचं असेल, निर्मळ बनायचं असेल, पवित्र बनायचं असेल, विकारातून मुक्त व्हायचं असेल, शुद्ध जीवन जगायचं असेल, तर हे 5 तत्व आपण प्रत्येकाने अंगीकारणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या या मंगलमय प्रसंगी मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करेन, या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ जे कोणी उपासक बघत असतील त्यांनी आपण या 5 तत्वाचा बारकाईनं अगदी सखोलपणे, अगदी दैनंदिन जीवनामध्ये अविरतपणे रात्रंदिवस आपण या 5 तत्वाचं जर खऱ्या अर्थानं अंगीकार आपण करत राहिलात, पालन करत राहिला, तर मला वाटतं या जगामध्ये, या दुनियेमध्ये तुमच्यासारखा सुखी दुसरा कोणी प्राणी राहणार नाही. आणि म्हणून सुखानं जीवन जगण्यासाठीच हा भगवंताचा अतिशय महत्वपूर्ण हा भगवंतानी मार्ग दिलेला आहे. आजच्या मंगलमय प्रसंगी मी या माध्यमातून आपणा सर्वांना जाहीर आवाहन करेन की आपण या 5 तत्वाचं काटेकोरपणे पालन करा. या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हा व्हिडिओ आपण कुठून बघत आहात, कुठल्या राज्यातून, कुठल्या विभागातून, कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या तालुक्यातून आपण बघत आहात, तर मला वाटतं आपण कमेंट आपण करून जर बोललात, आम्हाला सांगितलं की आम्ही या भागातून हा व्हिडिओ बघितला, किंवा या व्हिडिओ बद्दल आपल्याला आपलं काय मत, आपल्याला काय वाटलं, आपण जर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जर आपण जर सूचना करत राहिलात, आपली माहिती देत राहिलात, तर मला वाटतं तुमची ते कमेंट्स ही माझ्यासाठी एक ऊर्जा निर्माण करणारी, एक प्रेरणा देणारी, आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ तयार करण्याची एक मला वाटतं की ही तुमची कमेंट्सची आपण जर कमेंट करून आपण बोललात, आमच्याशी हितगुज केलात, तर निश्चित आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ, वेगवेगळ्या विषयावरती नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्या समोर येऊ. व्हिडिओ आवडला असेल निश्चित शेअर करा, आणि या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या एका वेगळ्या विषयामध्ये, वेगळा विषय घेऊन, वेगळं तत्वज्ञान घेऊन. तोपर्यंत आपणा सर्वांच्या प्रती मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा मी आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. भवतु सर्व मंगलं रक्षन्तु सर्व देवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. नमो बुद्धाय. जय भीम.